कालच्या व्हिडिओचा पार्टच मी इथे जोडत आहे। आम्ही कावड वापस घेऊन आलेलो। मग नंतर आम्ही मंदिरामध्ये आल्यानंतर भोलेबाबाला सगळ्यांनी आंघोळ घातली त्या आणलेल्या जलाने पाण्याने। इथे पहा सर्वजणी आम्ही आरती करत आहोत। सर्वांनी एकेकाने मिळून आरती घेतली, आरती केली देवाची। आरती वगैरे सर्वांनी करून मग त्याच्यानंतर मग आम्ही पाया वगैरे पडल्या आणि सर्वांनी कापूर आरती ती घेतली। एकाने एक श्रावण महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो आणि ह्या महिन्यामध्ये केलेली पूजा अर्चना आपल्याला पहा किती उत्साह आणून देते। म्हणजे कोणी चुलेला अमृताचे वाचन करते, जो तो आपल्या परीने भोलेबाबाची महादेवाची भक्ती करत असतो। ज्याला जेवढं जमेल तेवढं भोलेबाबाचं करतच असतो। मी तर म्हणेल जर कोणी नाही करू शकलं तर फक्त त्यांनी आपल्या छान स्वच्छ मनाने देवाची प्रार्थना करा, देवाचा मनातल्या मनात जप करा। नक्कीच भोलेबाबा तुम्हाला पावेल आणि तुम्हाला सर्वांना श्रावण महिन्यातील असणाऱ्या ह्या भोलेबाबाच्या उपवासाच्या सगळ्यांना शुभेच्छा। काल जसं की तुम्ही माझा व्हिडिओ बघितला, काल याचा एक पार्ट मी टाकलेला होता। खूप मैत्रिणींना आवडला, खूप जणींनी पाहिला। तर असेच माझे सगळे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा व तुम्हाला जर माझे व्हिडिओ छान वाटत असतील आणि आवडत असतील तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका। कारण कसं आहे ना, एक लाईक एक सबस्क्राईब तुमचं जे माझ्या व्हिडिओला मोटिवेट करते आणि मला समोर छान व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवायला एक छान एनर्जी देते। त्यामुळे मलाही उत्सुकता असते की तुमच्या सर्वांपर्यंत माझे व्हिडिओ पोहोचाव आणि तुम्हीही मला असं सपोर्ट करा आणि एक सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणींना, मावशीला, काकाला, आत्यांना, काकूला सगळ्यांना माझे व्हिडिओचे नक्की शेअर करा। सर्वांना माझा व्हिडिओ आवडलाच असेल। आय होप मी हीच प्रार्थना करते व व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा।
पहा, देवाला ना कोणी मोठं ना कोणी लहान, ना कोणी जास्त म्हणजे श्रीमंत ना कोणी गरीब, असा देव कधीही भेदभाव करत नाही. फक्त आपली भक्ती देवावर असली पाहिजे आणि श्रद्धा मनात ठेवूनच सर्व केलं पाहिजे. तर सर्वांनी देवाला मनाभावातून जर आपण देवाचं नामस्मरण जरी केलं ना तरी देव आपल्याला प्रसन्न होतो. तर सर्वांनी माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद ताईंनो. असाच मला सपोर्ट राहू द्या व जास्तीत जास्त शेअर करा माझा व्हिडिओ, जेणेकरून तुमच्यापर्यंत मी आणखीन काही छान छान व्हिडिओ पोहोचू शकेल. धन्यवाद.